नमस्कार. ॲग्रोवनच्या शेत मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण नेहमीप्रमाणे आजसुद्धा कापूस आणि सोयाबीन या आपल्या दोन महत्त्वाच्या पिकांसोबतच इतर 3 शेतीमालाच्या बाजारांचा सुद्धा आज आढावा घेणार आहोत. म्हणजेच एकूण 5 शेतीमालांच्या बाजाराचा आपण आढावा घेऊ. त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन तर आहेच. त्यासोबतच हळद, कांदा आणि हरभऱ्याचा सुद्धा समावेश आज आपण या आपल्या आढाव्यामध्ये केलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण थेट आपल्या विषयाकडे वळूया. तर आपल्याला माहीतच आहे की सध्या सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत. त्यामुळे आपण सुरुवातीला सोयाबीनच्या बाबतच आढावा घेऊयात. तर आपल्या सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचलेलीच असेल की ब्राझीलमध्ये सोयाबीनची वाढलेल्या उत्पादकतेचे अंदाज आणि इतर काही कारणांमुळं सोयाबीनच्या बाजारावर मोठा दबाव आला होता. त्याचे परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर सुद्धा आपल्याला दिसले. आजसुद्धा सोयाबीन आणि सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला चढ उतार होताना दिसले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळपर्यंत जो काही वायदे झाले त्या वायद्यांमध्ये गेल्या सव्वा महिन्यातील निचंकी भाव सोयाबीनच्या वायद्यांनी गाठला होता. सोयाबीनचे वायदेसुद्धा कमी झाले होते. सकाळच्या नंतर दुपारच्या सत्रामध्ये काहीशी वायद्यांमध्ये वाढ झाली होती. तर सोयाबीनचे वायदे आज आत्तापर्यंत आपल्याला 13.05 डॉलरपर्यंत पोहोचलेले आपण पाहिले. तर सोयाबीनचे वायदेसुद्धा काहीसे कमी जास्त होत आत्ता सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक 408 डॉलरपर्यंत आले होते. पण ही पातळी आपल्याला सकाळच्या सत्रापेक्षा काहीशी अधिक जरी दिसत असली तरी कालच्या तुलनेमध्ये हे भाव कमीच होते. आता आपण देशातल्या बाजाराकडे जर पाहिलं तर आपलं असं लक्षात येईल की सोयाबीनचे भाव हे आज सरासरी आजसुद्धा 4,600 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान होते. म्हणजे आपले बाजारभाव हे नरमलेलेच आहेत. प्रक्रिया प्लांटच्या भावामध्ये काहीशी चढ उतार होत आहेत. परंतु आपण जर समजा बाजारातली आत्ताची परिस्थिती पाहिली आणि आपण जर पुढच्या एक 5-6 दिवसाचा जर आढावा घ्यायचा जर असं ठरवलं तर आपलं असं म्हणता येईल की सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला एक 100 रुपयांपर्यंत सुद्धा एक चढ उतार दिसू शकतात. पण सरासरी जी दर पातळी येतं तरी आपल्याला काहीशी वाढलेली दिसू शकते. तर मग आपलं दुसरं महत्त्वाचं पीक आहे कापूस. तर कापसाच्या बाजाराचं आपण बघितलं तर तो आज स्थिर दिसतोय. कापसाचा भाव आज एक 6,500 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान होता. विशेष म्हणजे आता बाजारामध्ये जो रेंटच कापूस आहे म्हणजे पावसाने भिजलेला कापूस जो आता वाळवून शेतकरी बाजारात आणतोय तो सुद्धा येतोय. या कापसाचे भाव कमी असल्याचं व्यापारी सांगतायत. तर आपलं असं लक्षात येईल की रेंटच कापसाला म्हणजे भिजलेल्या कापसाला एक 6,000 ते 6,600 रुपयांच्या दरम्यान तेही गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. म्हणजे सध्या असं म्हणता येईल की बाजारात 2 प्रकारचे भाव मिळतात. आपण जर वायद्यांचं पाहिलं तर कापसाचे वायदे कालच्या तुलनेत आज आपल्याला जवळजवळ 350 रुपयानं खंडीमागं कमी झालेले दिसत आहेत. आज 4 वाजेपर्यंत आपण जर पाहिलं तर 56,500 रुपयांनी आपल्या देशातील वायदे झाले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे मागच्या काही दिवसांपासून आपल्याला 80 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान फिरताना दिसत आहेत. तर देशातील एकूण जर आपण आवकेचा विचार पाहिला तर आपलं असं लक्षात येईल की आवक ही चांगली आहे. म्हणजे उद्योगांना जेवढी अपेक्षित आहे तेवढी आहे. देशात रोज सरासरी एक 1.25 लाख गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात येतोय. त्यामुळं पुरेसा गरजेप्रमाणे कापूस मिळत असल्यामुळं भावसुद्धा स्थिर असल्याचं व्यापारी सांगतात. तर बाजारातील ही जी आवक आहे ही डिसेंबरच्या नंतर आपल्याला कमी कमी होत जाताना दिसेल असा सुद्धा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जातोय. देशातील उत्पादन आणि एकूणच जी काही बाजारातील आवक बघतात. आपण आता हळदीबाबत थोडासा आढावा घेऊया. तर हळदीला गारपीट आणि अवकाळी पावसाचा राज्यातील महत्त्वाचे 2 आपले हळद उत्पादक विभाग आहेत मराठवाडा आणि विदर्भ. तेथील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलतं जे काही वातावरण होतं, मध्येच धुकं पडलं, ढगाळ वातावरण, याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. फक्त आपल्याकडेच नाही तर आता मागच्या काही दिवसांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये विशेषतः तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला. त्यामुळे एकूणच इतर राज्यातली सुद्धा हळदीची उत्पादकता कमीच राहण्याचा अंदाज आहे. या कारणामुळं मध्यंतरी जे आपल्याला हळदीचे भाव काहीसे नरमलेले दिसत होते तर मागच्या 8-10 दिवसांपासून आपल्याला हळदीच्या भावात क्विंटल मागं जवळपास 300 रुपयांची सुधारणा दिसून येते. तर हळदीचा जर आपण आत्ता बाजाराचा एकूण देशातला आढावा घेतला तर असं आपल्याला दिसून येईल तर जो सरासरी भाव आहे तो 12,000 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान आहे प्रति क्विंटलचा. मग वायदे काय भावाने होत आहेत तर वेगवेगळ्या महिन्यातले जे काही डिलिव्हरीचे वायदे आहेत तर ते आपल्याला 12,000 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. तर हळदीचा भाव हा जो काही वाढला आहे आणि ही जी काही परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यामुळे हा भाव आपल्याला आणखीन काही दिवस कायम दिसू शकतो असा एक अंदाज आहे. आपलं महत्त्वाचं पीक आणखीन म्हणजे कांदा.
तर कांदा बाजारात आपण जर बघितलं तर मध्यंतरी दिवाळीनंतर वाढ होत गेली, पण मागच्या काही दिवसांपासून कांद्याचा बाजार स्थिरावला आहे. परंतु किमान भाव की जो कमीत कमी भाव असतो तो अनेक बाजारांमध्ये कमी झालेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की व्यापारी सांगतात की एकतर पावसाने भिजलेला किंवा मग गुणवत्ता कमी झालेला कांदा बाजारात येतोय आणि ह्या कांद्याला कमी भाव मिळतोय. जे काही मोठ्या बाजार समित्या आहेत नाशिक जिल्ह्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या, या बाजारांमध्ये, मोठ्या बाजार समित्यांमध्ये काही बाजारांमध्ये किमान भाव हा अगदी 1,000पासून सुरू होतो आहे आणि कमाल भाव किती मिळतो तर तो 5,000 रुपयांच्या दरम्यान, पण तो चांगल्या कांद्याला मिळतो आहे. आणि सरासरी जर आपण दर पातळी पाहिली तर ते आपल्याला दिसते 3,500 ते 4,000 रुपये यांच्या दरम्यान दिसते. आता बाजारात आपल्याला माहिती आहे की लाल कांद्याची आवक हळूहळू वाढते, पण आता आपण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करतो आहे, तरी पण लाल कांद्याची आवक अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. कारण लागवड आणि इतर जो काही उत्पादन घटीची समस्या आहे त्यामुळं ही आवक आपल्याला कमी दिसते. एकूणच जर आपण कांद्याची आवक पाहिली तर ते सरासरीपेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा कमी आहे. परंतु तरीही सरकारचं जे काही धोरण आहे त्याचा दबाव बाजारावर कायमच आहे. सरकारी धोरणाची तलवार टांगलेली आहे. त्यामुळे आपल्याला बाजार काहीसे म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी दिसतात. म्हणजे दरात जी काही वाढ झालेली आहे ती मर्यादित झालेली आहे, अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आहे. तर लाल कांद्याचं उत्पादनसुद्धा यंदा कमीच आहे. आपण जर पुढच्या काही आठवड्याभराचा एक विचार करायचा झालं तर आपल्याला दरामध्ये काहीसे चढउतार आपल्याला नेहमीच गुणवत्ता आवक याप्रमाणे पाहायला मिळतील. परंतु एकूणच सरासरी जी काही दर पातळी ती आपल्याला टिकलेली दिसेल असा एक अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी अभ्यासक व्यक्त करत आहेत. आपला आता शेवटचा जो बाजाराचा आढावा घेऊ आपण तो आहे हरभरा पिकाचा. आता आपल्या हरभऱ्याची लागवड तर झालेली आहे, काही टप्प्यात चालू आहे. जिथं पाऊस झाला, सरकारचं म्हणे जिथं पाऊस झाला तिथं शेतकरी हरभरा पेरत आहेत. परंतु आत्तापर्यंतची जी ताजी आकडेवारी पुढं आली की मागच्या आठवड्यापर्यंत जी लागवड झाली त्यानुसार 10.5% क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा पिछाडीवर आहे. जी नवी आकडेवारी ती आपल्याला शुक्रवारी म्हणजे उद्या येईलच, नेमके किती क्षेत्र हरभरा खाल्लेलं तेही कळेल. तर दुसरीकडे आपण जर एक बाजारावर लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की हरभरा भावावर आपल्याला एक कमी झालेली मागणी, दिवाळीनंतर मागणी कमी झालेली आहे, तर कमी झालेली मागणी आणि दुसरं म्हणजे नाफेडच्या विक्रीचा दबाव दिसून येतो. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये भाव कमीसुद्धा झाले होते आणि त्या भावामध्ये सतत चढ उतार दिसत आहेत. तर सध्या जर आपण बाजार समितीचा आढावा घेतला तर आपल्याला सरासरी 5,300 ते 5,800 रुपयांचा भाव हरभऱ्याला मिळताना दिसतो आहे बाजार समित्यांमध्ये. आणि जे NCDX डिलिव्हरी केंद्र आहे, म्हणजे आपलं जे NCDX प्लॅटफॉर्म आहे त्याचे वेगवेगळे गोडाऊन्स आहेत, वेअरहाऊसेस आहेत, तिथं खरेदी होते. तर तिथं आपल्याला 6,100 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे. तर हरभरा बाजारातलं हे जे आता जे काही बाजाराची स्थिती राहील ती आपल्याला पुढच्या काळामध्ये हरभरा पिकाची नेमकी उत्पादकता किती येण्याचा अंदाज आहे, वातावरण कसं राहतं त्यानुसार आपल्याला बदलताना दिसेल. पण सरासरी भाव पातळीत मोठ्या घटीची अपेक्षा नाही आहे. आपल्याला चढउतार निश्चितच काही प्रमाणात दिसू शकतात. परंतु यंदा शेतकऱ्यांना सुद्धा हरभऱ्याला चांगला बाजार मिळण्याची अपेक्षा आहे, अशी एक शक्यता आहे, असं अभ्यासक आत्तापासूनच सांगतायत. आपण पुन्हा उद्या शेतमार्केट बुलेटिनमध्ये भेटूयात. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.